कुड़ियाली चंद्रशेखर जी को साथ दीजिए, उनको ताकत दीजिए, वो आपको ಮತ್ತು 224 ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ಕುಡಿಯಾಳಿ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಅವರೇ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರತಕ್ಕಂತ ಹುಟ್ಟು ಹೋರಾಟಗಾರ 4892 और सोयाबीन बेच रहे किसान 3800 में। ಅದೇ ರೀತಿ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಅದನ್ನೇ ಹಾಗೂ ಈ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರತಕ್ಕಂತ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಬಂದ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ತಾಲೂಕು ಅಧ್ಯಕ್ಷರು ಪದಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯ ಕುಂದುಕೊರತೆಗಳನ್ನು ಈ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಿದರು। ಈ ಒಂದು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಈ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಎಚ್ಚರಿಕೊಳ್ಳಕ್ ಬಯಸ್ತೀವಿ ನಾವು। ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರೇ, ನೀವು ಹಿಂದೆ ಏನು ರೈತರಿಗೆ ಮಾತು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ, ಇಲ್ಲಿ ತನ ಯಾವುದೋ ನಾವು ಕೂರ್ಬೇಕಲ್ಲ। शेतकऱ्यांच्या भूमिका आता काय असणार आहे आणि नेमकं पुढचं पाऊल काय असणार आहे? संपूर्ण देशातील सगळ्या शेतकरी संघटना एकत्रित झालेल्या आहेत। दिल्लीमध्येही आंदोलन चालू आहे आणि आमची सगळ्यांची मागणी एकच आहे की MSP गॅरंटी कायदा हा झाला पाहिजे। जसा किमान वेतन कायदा आहे तसा MSP गॅरंटी कायदा जर का झाला तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय मिळेल। आणि म्हणून आज सोयाबीन असून दे, कापूस असून दे किंवा धान असू दे, भात असू दे, या पिकांना सरकारने जाहीर केलेला हमी भाव मिळत नाही आणि सरकार खरेदी करत नाही आणि त्यामुळे हा MSP कागदावर राहतो। जसा असंघटित मजुरांना संरक्षण देण्यासाठी किमान वेतन कायदा केलेला आहे, त्याच धर्तीवर MSP गॅरंटी कायदा जर का झाला तर सरकारला खरेदी करण्याची गरज नाही, आपोआपच शेतकऱ्यांना विकलेल्या प्रत्येक त्याच्या मालाला हमी भावाची गॅरंटी मिळेल आणि असा कायदा लोकसभेमध्ये मंजूर झाला पाहिजे म्हणून दिल्लीला चालू आहे। संपूर्ण देशभरातले शेतकरी एकवटलेले आहेत आणि त्याच्यामध्ये भाजीपाला असून दे, फळं असून दे आणि धान्य असून दे, या साऱ्या पिकांना हमी भाव मिळाला पाहिजे, ही आमची देशभराच्या सगळ्या संघटनांची मागणी आहे। ऊसाला जी FRP दिली जाते त्याला संरक्षण आहे, त्याला गॅरंटी आहे, मग एकट्या ऊसाच्या पिकालाच काय गॅरंटी? सगळ्याच प्रकारच्या पिकाला सरकारने गॅरंटी दिली पाहिजे, ही आमची देशभरातल्या संघटनांची मागणी आहे। ऊसाला हमीभाव मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागेल। खरं तर गेल्या वर्षी सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली नसती तर आज ऊसाला 4000हून अधिक भाव मिळाला असता। जेव्हा ऊसाच्या उत्पादनांना म्हणजे साखर असून दे किंवा इथेनॉल असू दे, याच्या किमतीवर सरकार नियंत्रण घालतं आणि ज्यावेळी भाव पडतात त्यावेळी सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडतं। या आंदोलनाचं पुढचं पाऊल काय असतं? आता देशभरातल्या संघटना एकवटलेल्या आहेत। दक्षिण भारतातील शेतकरी नेत्यांची बैठक उद्याच चेन्नईमध्ये होती आहे, त्या बैठकीला हजर राहण्यासाठी म्हणून निघालेलो आहे, परंतु या आंदोलनाला येणं गरजेचं होतं म्हणून इथं पाठिंबा मी दिलेला आहे। आमचे मित्र कुडियाली चंद्रशेखर सुद्धा उद्या येणार आहेत आणि आम्ही दक्षिण भारतातले सगळे शेतकरी नेते उद्या चेन्नईमध्ये बसून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत। मंत्र्यांना माझा इशारा एवढाच आहे की तुम्ही 5 गॅरंटी देऊन सत्ता प्रस्थापित केली, मग शेतकऱ्यांना हमी भावाची गॅरंटी कधी देणार? तुमच्याच काँग्रेसच्या मंत्र्यांनी जयराम रमेश यांनी 2013 साली भूमी अधिग्रहणाचा कायदा संसदेमध्ये मंजूर केला, त्यावेळी मी स्वतः त्या ठिकाणी होतो, त्यांच्यावर अनेक वेळा आमच्या चर्चा झालेल्या होत्या। अतिशय चांगला कायदा त्यांनी केलेला होता। त्या कायद्याची मोडतोड करून इथं बेळगाव परिसरातल्या शेतकऱ्यांच्यावर दडपशाहीचा वरवंटा फिरवून बायपासच्या नावाखाली त्यांच्या जमिनी का हडप केल्या जात आहेत। भांडवल नाही म्हणून तुम्ही कर्ज काढता, खाजगी गुंतवणूक करणाऱ्यांना पैसे गुंतवण्यासाठी रस्त्यावर सांगता आणि परतावा म्हणून टोल वसूल करायला परवानगी देत आहे। मग शेतकऱ्याची जमीन हे भांडवल नाही का? मग जो शेतकरी जमीन गुंतवाल त्याला टोलमध्ये हिस्सा का नाही, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं। श्री शिवानंद पाटील यांनी त्यांचा कान धरून त्यांना जाब विचारला पाहिजे। डिसेंबर निम्मा संपत आला तरी सुद्धा जर कारखाने सुरू होत नसतील तर हे गंभीर आहे।
त्यांचं लायसन रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस केली पाहिजे.